आली का बघ ना, मी आली का बघ ना लक्ष्मी. लांब लक्ष्मी बघ ना. ए साईड लाव नका जरा. पुलिस बनने का है, पहले से ही मैंने सोच रखा है मेरे को पुलिस ही बनने का है। जब मैं छोटी थी तब भी मैं यही कहती थी मैं पुलिस ही बनूंगी। मेरे लाइफ में मैं तो डॉक्टर या इंजीनियर बनना चाहती हूँ। मैं तो पहले से ही मुझे एयर होस्टेस बनना था और मुझे आगे जाके भी ऐसा लगता है कि मुझे एयर होस्टेस ही बनना है। तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता MA सेकंड इयर केल्यानंतर पुढे BEd करायचं आणि शिक्षक व्हायचं असं माझं पुढचं प्लॅनिंग आहे. मम्मी पप्पांना कधी मोठी होऊन जुळवते, एकमेकांना असं मिळवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या पायावर उभी करायचे, उभी राहून मी मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि हे खरं आहे म्हणजे मी करणारच. माझा भाऊ होता ना छोटा, त्याला सांभाळायला राहिली मी. आई वडील कामाला जायचे, मग त्याला सांभाळायला कोण नाही म्हणून मला ठेवली. मग मोठी झाली ना मी, मग मला लाज वाटायला लागली शाळेत जायला, नाही गेली शाळेत. पोटाला अन्न नाही, कपडे नाही, काय नाही. मग त्याच्यावर थोडं शिकलो, 7वी पर्यंत दिलं सोडून. मग शेतीत घुसलो. थोडं काय टमाटर लाव, काय करांगा लाव, हे लाव, थोडा पोटापुरते या करणं. मग पोरांना घेतले शिकवायचं. आपण नाही शिकलो यांना तरी थोडेफार शिकू दे. आता तिला तिची इच्छा शिकण्याची आहे ना, आपण सांगितलं नको जाऊ तर मग काय. आता पोरी जातात, मग ती पण सांगते मी पण जाते ना. 9वी पर्यंत पास झाली तर पाठवायची, नापास झाली तर मग घरीच घर कामालाच. सगळ्यातून झाले तर 10 पास, तर नापासच होतात जास्त करून. 10वीला पास नाही जास्त होत. काय माहिती आता ते शिक्षणवाल्यांनाच माहिती. तिकडनंच येतं ना ते, दिल्लीवरून का कुठून येते ना. शिकली तिकडे 10वी पास झाली तर अजून पुढे जाईल. कधी पुढे लागली सर्व्हिस नशिबात असेल तर भेटेल. तिथे पाठवून तू जाशील. नवऱ्याची घरी गेली तरी तेच काम करावं लागेल शेतीचं. असं शेतीचंच काम करून पैसा कुठून भेटेल आम्हाला. पैसा तर पाहिजे ना. शेतीत नाही असं म्हणजे पोटापुरती खायापुरती अन्न पिकते फक्त, पण पैसा पाहिजे. आता कुठे दवाखान्याला, घरात मीठ मसाला सामान, भाजीपाला, कपडे वगैरे घ्यायला काय काय असं पैसा पाहिजे ना. शिकून आता काय मग जोपर्यंत शिकेल तोपर्यंत शिकवायची. शिकायलाच पाहिजे पोरांना. आम्ही नाही शिकलो तर पोरांना तरी शिकू दे.
गर्ल्स स्कूल में हमारे माँ बाप हमें भेजते तो उनके ज़रा हल्का सा लगता है कि नहीं गर्ल्स स्कूल में जा रहे तो उसे कोई धोखा नहीं है इसलिए। आता तिने काय सांगितलं की मला आईवडिलांना अशी भीती असते की माझी मुलगी बाहेरच्या कॉलेजमध्ये बाहेरच्या शाळेत जाईल किंवा बाहेरच्या कॉलेजमध्ये तिथे मुलांचा प्रॉब्लेम असतो. असं काही नाही. जर आपण स्वतःला सावरू शकतो, आपण जर स्वतःवर आपला हे करू शकतो तर आपल्याला दुसऱ्याला घाबरायची काही गरज नाही. आपण आपलं जीवन जर आपल्याला व्यवस्थित घालवायचं असेल तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. आई वडील आपल्यासोबत असतात फक्त घरापुरती. आपण बाहेरचा प्रवास करतो, आपण आता काय लहान नाहीत, मोठे आहोत, म्हणजे बाहेरचा प्रवास करणं साहजिकच आहे, तो करावा लागतो. पण त्यावेळेस काय आपले आईवडील आपल्यासोबत येणार नाहीत. त्यामुळे आपण आपला बचाव कसा करायचा कोणापासून ते आपण आपलं शिकलं पाहिजे. पहिले मी घरीच होती माझ्या तिकडे, पण खेड्यामध्ये होती आणि पप्पांना कसं वाटलं की बाहेर राहिल्यानंतर खूप म्हणजे बाहेर गेल्यानंतर काहीतरी मुलगी शिकेल, बाहेर पडल्यानंतर तिला कळेल कसं राहणं वगैरे. आणि खेड्यामध्ये कसं एवढं चांगलं शिक्षण दिलं जात नाही तेवढं सिटीमध्ये दिलं जातं. आणि वज्रेश्वरी या म्हणजे इकडे हॉस्टेलमध्ये राहून तिला कळेल तरी स्वतःच्या पायावर कसं कुठल्या संकटाला कसं सामोरं जायचं काय असं या कारणाने पप्पांनी ते टाकलं. आणि मला असं काय वाटत नाही काय मुलींचं कॉलेज आहे, तुम्हाला भरपूर बरं वाटतं या कॉलेजमध्ये मुलं नाही आहेत म्हणून की ते पण झालं ना. बरंच आहे कन्या विद्यालय. मी जेव्हा 10वी पास झाली तर माझ्या घरच्यांची माझी इच्छा होतं की मी जाऊन सिटीमध्ये शिकू. विरार वसईला आहे. माझी आई काय बोलते नाही तिथे ना जायचं, तिथे मुली शिकतात कमी ना दुसऱ्या जातीकडे जास्त वळतात. पण आपण आपल्यामध्ये कंट्रोल केला तर दुसऱ्यांकडे लक्ष देण्याची गरजच नाही आहे ना. कोणाचा वर्ग आहे? चाराचा वर्ग. 47 वाजता ते गणित कर्णी 3 कर्णी 8 अधिक कर्णी 32 वजा 5 कर्णी 2. आणि जर 2पेक्षा जास्त संख्या जर लिहिली, 2पेक्षा कमी संख्या लिहिली जात नाही. कारण कर्णीची व्याख्याच काय आहे? कर्णीची व्याख्या पहले 6th स्टैंडर्ड में तो मैं बॉम्बे में क्वेट में थी, तब भी मैं अच्छा फील कर लेती थी. लेकिन अभी यहाँ बहुत फ्रीडम मिलता है, लाइक सब ऑल आर गर्ल्स ना, इसलिए हम लोग खुलकर मतलब सर लोग से कुछ भी फ्रैंकली पूछ सकते हैं जो समझ में नहीं आता है. इसलिए पहिले मी गावाला होती तेव्हा मला काय समजत नव्हतं, पण मी इथे आली तेव्हा मला सगळं समजायला लागलं. माझ्या सरांनी मॅडम सगळ्यांनी शिकवलं तेव्हा मी इथं शिकत आहे. आणि माझ्या आई वडील पण सांभाळायला नाही आहेत, ते गावाला आहेत. म्हणून मी मधीच विचार केला की मी शाळा सोडते. पण माझ्या आजीने असं सांगितलं की सोडू नको तू धर शाळा आणि नंतर सोडू शकतेस तू शाळा. म्हणून मी विचार केला आणि नंतर बोलायला लागली. तेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या गावातून आलेलो आहे. आमचा सहवास आता एकमेकांना खूप लाभला आहे. आम्हाला एकमेक बहिणीप्रमाणे समजतात. कोणी पण रडायला लागलं तर सगळे रडतात. आम्ही कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत पण असं दाखवत नाही, भेदभाव कधी करत नाही. आम्ही हॉस्टेलमध्ये एकत्र राहतो एकदम बहिणीप्रमाणे. आता आमच्या एकमेकांमध्ये एवढा जीव रमला आहे की एकमेक जर रडायला लागले तरी सगळे रडायला लागतात. आणि हॉस्टेलला हे राहायलाच पाहिजे, निदान मुलींचं तरी जास्त, कारण की मुलींना प्रगतीकडे जाण्यासाठी हीच एक दिशा आहे. आणि जास्त खेड्या साईडला सुधारणा व्हायला पाहिजे शाळांची. आणि वाचनालय आणि जास्त संगणक, कारण की संगणकचं युग म्हणतात त्याला. हे संगणक तर भरपूर चांगल्या प्रकारे शिकवायला पाहिजे. जास्त शिकवलं तर सगळ्यात चांगले, हेच सांगायचं होतं. आणि आम्हाला असं वाटत नाही की आम्ही मुलांसाठी कम्पेअर करू शकतो. आम्ही करू शकतो आणि मुलं आमच्यापेक्षा हुशार नाही, आम्ही मुलांपेक्षा हुशार आहे. आम्ही हे दाखवू पण शकतो, सिद्ध पण करू. जो संस्कार हमें बाहर के अन्य क्षेत्रों में नहीं प्राप्त हो सकते वह गर्ल्स हॉस्टल में प्राप्त हो सकते, क्योंकि बाहर के लड़कों में कुछ लफड़ेबाजी चलती है. फिर लड़कियों को शिक्षण की सुविधा प्राप्त नहीं होती और फिर घर के टेंशन्स और फिर घर में कुछ झगड़ा होता है और फिर हम पढ़ाई ठीक से नहीं कर पाते. यहाँ रह के हम पढ़ाई ठीक से कर पाते, सबके ध्यान हमारे ऊपर रहते. माझी आई ज्यावेळेस शाळेत शिकत होती तर तिला शिक्षण पुढे घ्यायचं होतं, पण तिच्या वडिलांची ही परिस्थिती तीच होती. तिचे वडीलही दारू पित होते आणि त्यांनीसुद्धा तिचं शिक्षण पूर्ण केलं नाही. मग तिचं 9वीला असतानाच तिला शाळेतून काढलं आणि तिचं लग्न करून टाकलं.
आणि लग्न केल्यानंतर मग ही अशी अवस्था झाल्यानंतर पुन्हा तिच्या मनात असं आलं की आज माझ्यावरती जी परिस्थिती आलेली आहे तीच परिस्थिती माझ्या मुलांवरती नको यायला, माझ्या मुलींवरती नको यायला. म्हणून मग तिने वडिलांच्या कोणत्याही गोष्टी ऐकल्या नाही, नातेवाईकांच्या कोणत्याही गोष्टी ऐकल्या नाही की नाही माझ्या मुलींना पुढे शिकवायचं आहे, त्यांचं लग्न मी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही. आणि मग माझे वडील नेहमी असंच सांगायचे की आता बस झालं, एवढे शिकले ना पुष्कळ झालं, आता बस झालं, आता लग्न करून टाकूया. असं करून मग कुठेतरी स्थळ आणायचं, मग मुलगा शोधायला जायचं, असं चालायचं. पण त्याच्यासाठी माझी आई बोली जोपर्यंत मी तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी होणार नाही. घरी असताना अशी खूप भीतीदायक म्हणजे असं घाबरणारी मी एक मुलगी. असं कुठल्याही गोष्टीला घाबरायचं, बाबा बाहेर जायचं मी नाही जाणार, किंवा एखाद्या रात्रीचं जायचं आहे कुठे बाहेर मग मी जाणार नाही, मला भीती वाटते. मला हॉस्टेलमध्ये आल्यानंतर मग जी माझ्या मनात भीती होती, मी अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायची, ती भीती माझी पहिली निघून गेली. की आईला वाटायची ही एवढी घाबरट, हिचं कसं होईल. मग तसं आता नाही, आता एकटे कुठेही जायचं म्हणलं तरीसुद्धा धीटपणाने जाऊ शकते. किती मोठं आता ह्या मुलींना सांभाळत असताना हॉस्टेलमध्ये रात्री बेरात्री 12 वाजले 1 वाजले तरी हॉस्टेलच्या बाहेर जावं लागतं, मुलींना दवाखान्यात घेऊन जावं लागतं. मग ते कुठे भिवंडी असो विरार असो या ठिकाणी जावं लागतं. पण इतकी सवय झाली की कुठलाही प्रसंग आला तरी त्याला मी न घाबरता सॉल्व करू शकते. पूर्णतः मी स्वतःच्या पायावरती उभी राहीन. ज्यावेळेस माझ्या म्हणजे माझा कुणालाही बोज होणार नाही, जेणेकरून माझं शिक्षण करून मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहून 2 पैसे कमवून माझ्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करताना मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती करावी अशी माझी इच्छा आहे. की जेणेकरून कुणाला तरी आईवडील किंवा बहीण भाऊ यांना त्रास होईल असं मला करायचं नाही. मला जे काही करायचं आहे पुढच्या आयुष्यामध्ये ते स्वतःच्या हिमतीवरती करायचं. तो अभी मैं काम पे जाने वाली थी, तभी मेरी ग्रैंडमदर बोली कि नहीं तो तू पढ़ाई छोड़ मत, तो इसलिए मैंने छोड़ा नहीं. तो अभी मैं 9वीं तक नहीं तो 10वीं तक करूँगी. आणखी सगळ्यांचे आई वडील आहेत इथे येतात बघायला मुलींना वगैरे, माझे आई वडील येत नाही बघायला, फक्त माझे मावशी वगैरे मामा वगैरे येतात इथे. यहाँ की जो लड़कियां हैं वो है ब्रोकन फैमिली से और शहर से या मुंबई ये जो साइड है वहाँ से है. थोड़ी बहुत जो लड़कियां हैं वो रूरल एरिया से है, गांव की लड़कियां हैं. मी पहिला रडत होती की रडलेली की इथं नको, इथं करमत नाही मला. तरी आजी बोले करमेल. मला आता इथे करमायला लागलं. असं वाटतं आता घरी जावंच नाही असं बोलते. तरी आजी बोलते की नको सोडू, तू तोपर्यंत 9वी नाही तर 10वी पर्यंत शिक, चालेल मला, पण नको. का नाही शिकायचं तुला? मला नाही जमत आता. आवड आहे ना तुला शिकायची? मला आवड आहे, पण मला समजत नाही मी कुठून स्टार्टिंग करू. पत्र लिहिते गाई गाई पाठविते आईला, आई येत नाही भेटीला, गुंतले ती स्वयंपाकाला. आई येत नाही भेटीला, गुंतले ती स्वयंपाकाला. माझ्या दारच्या तुलसी कधी ग फुलसी, माझ्या दारच्या तुलसी कधी ग फुलसी. पत्र लिहिते गाई गाई पाठविते बाबांना, पत्र लिहिते गाई गाई पाठविते बाबांना. बाबा येत नाही भेटीला, गुंतले ते कामाला. बाबा येत नाही भेटीला, गुंतले ते कामाला. पत्र लिहिते गाई गाई पाठविते बाबांना,
बाबा येत नाही भेटीला, गुंतले ते कामाला. माझ्या दारच्या तुलसी कधी ग फुलसी, माझ्या दारच्या तुलसी कधी ग फुलसी. लहानापासून जेवढं शिक्षण आहे त्यांनी 7वीपर्यंत सगळं पूर्ण केलं. 7वीच्या नंतर जेवढं आहे तर मग वडील सतवायचे ना, मग वडील आईला मारायचे वगैरे सतवायचे पैसा माणी. तर एकदा माझ्या आईचं म्हणजे आईचं आणि वडिलांचं भांडण आलं. त्या भांडणात वडिलांनी माझ्या आईचा म्हणजे पाय कापला, चुकीने पाय कापला गेला, मारायला गेले तर ते राखे पडले. त्यामुळे मग आई बोलली की तू इथे नकोच राहू, ते तू बरं लांबच राहा. मग आई हे असेल ते आश्रम नाही भेटलं. मग ॲडमिशन कुठेच नाही. मग प्रियंका यांनी मग ॲडमिशन दिलं मला. मग तेव्हापासून मी इथेच आहे. 2 वर्ष आली मी इथेच आहे. मला घरची थोडी देखील आठवण येत नाही. मी आठवण काढतच नाही घरची. म्हणजे इथे विचार करून किती विचार करणार. मी आता 9वीचं वर्ष. मी त्या विचार मी सोडून दिला आता. फक्त 9वीचं वर्ष, 9वीकडे लक्ष येतं. मी 9वी आल्याच्या 10वी करेन. पूर्ण शिक्षण पूर्ण आल्याच्यानंतर मग पुढचा विचार करेन आणि मी जॉब लावेन. मग आईचं व्यवस्थित करेन. पुढे होईन, वकील होईन. माझ्या आईची इच्छा है कि मैं वकील हो, तो होऊन दाखवें वकील. मैं छोटी थी ना तब मेरी माँ गुजर गई थी ना, तब मेरे पापा ने दूसरी माँ की, तो वो हमारे को संभालती नहीं थी ना, तो पापा ने क्या करा, मेरे नानी जी थे ने उसको भी बहुत मारा, रोज़ मारते थे। और फिर दादी जी की तबीयत बहुत ख़राब हुई ना अभी, तो बहन है ना, बहन दादी जी को संभालती थी तो उससे भी लेके गए। तो मेरे आजी को कौन संभालता नहीं ना अभी, तो आजी बहुत ऐसे। और फिर बहन को भी लेके गए ना उधर, बहन को भी बहुत मारते हैं। और उसको पढ़ाई करने का है ना, वो बोलती मुझे पढ़ाई करने के, तो पापा बोलते कि नहीं, बोलते तुझे मैं शादी करूँगी, ऐसा वैसा कुछ भी बोलते उसको। लहान होती ना तेव्हा ना आम्ही सगळे एकत्र राहायचो, तर ना आम्ही सगळे एकत्र राहायचो। मी लहान होते ना, तर मम्मी म्हणजे एक दिवशी काय झालं, मम्मीने जेवण केलेलं ना, तर ना माझ्या पप्पाला खूप मच्छी राहते, म्हणजे बचाट खातात ना खूप, म्हणजे मच्छी असं मटण, मम्मीने डाळ भात केलेलं, तर ना पप्पा बोलले की डाळ भात नको, म्हणजे सुकट आणतं 12, म्हणजे तेव्हा 11:15 वाजलेले, म्हणजे आता रात्रीचं कुठं जाऊ मी आणायला, तर पप्पाने मम्मीला म्हणजे खूप मारलं, म्हणजे माझी मम्मी खूप रडत, 3 वाजेपर्यंत मला घराच्या बाहेर काढलं पप्पाने। मग आमची काकू राहते समोर, आमची काकू घरात, मग ते काकूने आम्हाला घरात घेतलं। मग सकाळी बघितलं माझ्या मम्मीला खूप मारलेलं, आम्हाला तिघांना घराच्या बाहेर काढलेलं पप्पांनी, माझ्या मम्मीला खूप मारलेलं। मग आम्ही आजीकडे गेलो ना, माझी आजी मम्मी बोलली की ना, मम्मी बोलली की ना मला डिवोर्स पाहिजे, मला बापाकडे राहायचंच नाही, मला डिवोर्स पाहिजे। मग सगळे बोलले पप्पाकडचे माणसं की शिला अशी काय करते, तुझे किती मोठे पोरं झालेत, अशी काय करते तू। मग त्याची मुली मला पाहिजे म्हणजे नांदायचं नाही, मला खूप मारतात, मला हे खूप दारू पितात, माझ्याकडे राजकारण काम करते, राजकारणात काम करायचे ना, मग सगळे मी तिकडची दारू वगैरे प्यायचे, सगळे माणसं घरात यायचे, म्हणजे ते सगळं मला आवडत नाही, असं मला डिवोर्स पाहिजे, मी राहू शकत नाही तर, म्हणजे खूप रडायची वगैरे। मग आम्हाला मम्मी सोडून गेले 3 महिने, मग आम्हाला बाजूला सांभाळलं, तेव्हा आम्हाला खूप सांभाळत नव्हतं, पप्पाकडचे माणसं सांभाळत नव्हते, मम्मीकडचे माणसं आमचे बोलतच नव्हते, आम्हाला कोण जवळच घ्यायचं नाही, मम्मीकडचे मामा लोक आम्हाला कोण जवळच नाही घ्यायचे, काका लोक यायचे बघायला, लगेच जायचे, म्हणजे आम्हाला कधी सांभाळत नाही, जवळ कधी घेतलंच नाही। मग आजीने आम्हाला सांभाळलं, बाजूला लोकांनी आम्हाला सांभाळलं, बाजूला लोकांनी हॉस्टेलला पण टाकलं, त्यांचं आमचा सांभाळ पण केला 5वीचं पूर्ण वर्ष। माझी मम्मी परत आली, आम्हाला शिकवलं खूप। मग आता कधी गेलो ना आम्ही, ते बाजूला लोक विचारतात कसे वगैरे। सौतेली माँ थी ना, वो भी मेरा बहुत हाल करती थी, और ऐसे मुझे जंगल में लकड़ी को इधर उधर ऐसे भेजती थी, तो मेरे बहन के सास को बुरा लगा ना, बोलते ये मैं ऐसे मरने को आई थी, मेरा ऐसा पहले ही मेरा ये है ना, मुझे दम है और वो मुझे सहन नहीं होता है ना, तो वो बोले कि मैं इसको लेके जाती, तो उसने मुझे लेके गया। फिर वो अंकल आए, फिर मेरी सब बात सुनी, तो मुझे दत्तक लिया और इधर डाला पढ़ाई करने। मॅम मी कशी शिकू तिथे, माझे वडीलही चांगले नाही आहेत आणि मुंबईमध्ये पैसाही जास्त लागतो शिक्षकांना पैसे नाही आहेत मम्मीजवळ, मम्मी एकटीच कामं करते, पैसे नाही देत माझे वडील घरी आणून, मी कशी तिथं शिकणार मॅम, म्हणून मी इथं आली। माझ्या मम्मीचंही मन नव्हतं इथं टाकायचं, पण हे माझ्या वडिलांमुळं सगळं होतंय, म्हणून मी इथं आली। सब मैं घर पे खाना मैं पकाती थी, कपड़ा भी मैं धोती थी, पानी भी भरती थी, रोज़ फोटो पूछती थी, सब करती थी मैं। आजी को कुछ नहीं करने देती थी, लादी भी पूछती थी मैं,
आजी को काम नहीं करती थी। अब मैं घर पे मराठी भाषा बोलती ना, मेरे आजी को समझती नहीं। हम लोग बौद्ध है ना, तो आजी ऐसे आ रहे तू रे करती ना, फिर मुझे अच्छा नहीं लगता। मुझे लगता है अपन भी मराठी बोलेंगे, बुद्ध है तो क्या हुआ, पर अपन भी अपने भाषा को ज़रा समझना चाहिए ना अपन भी। तो मैं मराठी आजी को बोलते, आजी तू बोल, आजी तू बोल। आजी को समझता ही नहीं। आजी बोलती मेरी भाषा में कैसे ये करूँ बोलते, तो मैं बोलती हाँ तेरी भाषा तू बोल, पर थोड़ी शुद्ध बोलना। अभी आजी भी गणपति को नहीं आएगी ना, दूसरे के साथ कैसा तो लगता है जाने को, ऐसा लगता है मन नहीं होता है ना। ऐसा लगता है कि अपने रहते तो अपने के साथ में, दूसरे के नहीं। छोटे छोटे हो यहाँ खेलने वेलने आते थे, आप तो कितने साल के बाद यहाँ आ रही हूँ। ये ठीक है, बैठो। ये डोनी बस सुनिए, यही एक कॉलेज है जो नजदीक है, बाकी सब दूर दूर है। बस का ट्रेन 12 बजे से शाम तक कॉलेज रहता है, फिर रात हो जाती है घर आने में, इसलिए। और लड़की मतलब घर का भी कुछ तो करना चाहिए ना, काम काज। ऐसा ही पूरा दिन पढ़ा उधर कॉलेज में, फिर घर का काम नहीं, सब माँ को ही करना पड़ता है ना, इसलिए यह नजदीक। और लड़की होने के ना रिश्ते से हमें भी ऐसा लगता है नहीं माँ के सब पूरा करेगी, हमें हमारा भी कोई कर्तव्य है कि हम कुछ करें, इसलिए वो भी सोचते नहीं ये नज़दीक है और घर का भी काम कर सकते, इसलिए हम लोग भी वहाँ ही जाते हैं गर्ल्स कॉलेज में। लड़कियाँ पढ़ सकते हैं, अभी माँ बाप रहते हैं, अभी भाई बहन साथ में पढ़ रहे हो, तो हम 10वीं क्लास रहे शायद, तो माँ बोलती है कि तू पास नहीं हुई तो तुझे तेरी शादी कर देंगे, और भैया 10वीं क्लास में रहे तो उन्हें क्या बोलते तू पास नहीं तो रिटर्न एग्जाम दे, नहीं पास हुआ तो घर में ही बैठ के खा। पर हम लड़की लोग गए तो लड़की लोग को कैसे बोलते तुम पास होना ही चाहिए, नहीं होते तेरी शादी कर देंगे। फिर लड़की लोग को भी डर लगता है, वो कैसे कैसे पढ़ाई करके हो जाता है, वो नापास हुई तो शादी कर देते हैं, ऐसे रहते हैं। और करना चाहूँ तो भी वो बहुत लंबा है, और लंबा जाना है तो घर के बोलते कि तू इतना लंबा जाएगी फिर कब आएगी, ऐसे फिक्र रहती। फिर उनको टेंशन था कि हम लोग पढ़ने को मन नहीं करता ना, दिल नहीं करता कि उनको एक को टेंशन है तो हम कैसे पढ़ सकते हैं। और यहाँ मैं गणेशपुरी में क्लास में जाती हूँ, फिर भी मेरी माँ 7 बजे तक मैं आती हूँ, फिर भी मेरी माँ इतना दरवाजे पे देखती अभी आएगी अभी आएगी। 7 के बाद आऊँगी तो मेरे भाई को भेजती हूँ उसको लेके आ, फिर कभी कभी बोलेगी छोड़ दे क्लास, और कभी कभी बोलेगी नहीं तू पढ़। तो इतना मस्ती करती मेरी माँ, बोलती तू आगे जाके कुछ नहीं बन सकती ऐसी बोलती है। उसकी वजह से मेरे कॉलेज भी नहीं भेजती, बोलती इतना हंसती इतना मस्ती करती मत जा, बोलते कॉलेज बर्बाद कर देंगे। हम लोग बहुत मस्ती करते हैं ना, हमारा ग्रुप आते जाते माँ बोलती कुछ नहीं बनेगी, सिखा के कुछ फ़ायदा नहीं बोलती है। लड़की आए तो मस्ती तो कर सकते ना, घर में नहीं उतना करने थे, स्कूल में करते तो टीचर लोग चिल्लाते, फिर कहाँ पे मस्ती करें, बस में तो चिल्लाने ही नहीं देते। यही बोलते ना त्या मुलगा आहे जाऊ दे, दादा असं पण लग्न करायचं आहे, कुठे मोठ्या होऊन काय बनायचं आहे असं। पण अभी ससुराल के आते तो पहले ये पूछते लड़की पढ़ी है क्या, नहीं पढ़ी है, फिर पढ़ के हम यहाँ पे नहीं कुछ कर सकते, पर ससुराल जाके थोड़ा सा यहाँ वहाँ से जॉब तो कर सकते ना, उसमें भी जरा फ़ायदा हो जाता है पढ़ाई का। गांव में ही ऐसा, अभी हम लोग 4 जन हंसते हंसते जाएंगी ना तो बोलेंगे क्या लड़की, इन लोग के माँ बाप ने कुछ सिखाया नहीं है, ऐसे चलते हंसते जाते हैं। हम लोग हमारे स्कूल में सिर्फ गर्ल्स है ना, तो हम लोग साथ साथ पढ़ते, हम लोग को ऐसा लड़के लोग रहते थे ना, तो हम लोग को कैसा तो भी रहता है, वहाँ पे नहीं बैठ सकते, यहाँ पे नहीं बैठ सकते, यहाँ पे कैसे हम लोग फ्रीडम से रहते हैं, वैसा कुछ लगता नहीं है, हम लोग बिंदास रह सकते हैं। फिर लड़की ने बोला 2 झापड़ मारा हो गया, लड़के लोग को नहीं मार सकते, हम लोग 2 मारा, उन लोग को 4 मारेंगे, ऐसा है। कैसा है, समाज के क्यों सुनते, खुद की मन की क्यों नहीं सुनते,
है कि नहीं, हम लोग के भी कुछ है कि नहीं, हम लड़कियां मानते पर हम लोग का भी कुछ सी उम्मीद है कि हम आगे चल के कुछ करें। हम लोग भी ऐसा खुले की तरह से एकदम आसमान में उड़ना चाहते पर नहीं उड़ने देते, नीचे ही बैठो तुम, नीचे ही बैठो। चले